नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, आनंदी केदारच्या तावडीतून अरविंदचा जीव वाचवते. म्हणजेच केदारने जो ज्यूस बनवलेला असतो तो ज्यूस पिण्यापासून अरविंदला कसं थांबवते आणि सार्थकच्या बाबांचा जीव कसा वाचवते. परंतु नियतीच्या मनात वेगळं काहीतरी असतंय आणि खूप मोठा एक दुःखाचा डोंगर राजाध्यक्ष कुटुंबावर कोसळणार आहे. म्हणजेच सार्थकच्या बाबांचा जीव जाणार आहे आणि या सगळ्याचं बालंट येणार आहे ते म्हणजे आनंदीच्या माहेरच्यांवर. हा डाव केदार कसा आखतो, त्याचबरोबर सार्थकचे बाबा आणि आनंदी बाहेर कसे गेलेले असतात. समोरून एक गाडी येत आहे आणि त्या गाडीची सार्थकच्या बाबांना कशी धडक लागते आणि ती गाडी कोणाची आहे, नक्की त्या गाडीच्या बाबतीत काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जेव्हा सार्थकच्या बाबांचा अपघात होतो तेव्हा त्यांची अवस्था इतकी बिकट असते की आनंदी काहीच करू शकत नाही. त्यांच्यासाठी त्यांना हॉस्पिटलला नेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आनंदी करते, पण तिच्या हाती यश काही मिळत नाही. या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर आनंदी आणि सार्थकचे बाबा दोघंही मार्केटमध्ये गेलेले असतात. सार्थकच्या बाबांनी सांगितलेलं असतं की मला सुधाला गजरा आणायचा आहे. मग आनंदीही तिथे असते आणि ती बाबांना म्हणत असते, या तुम्ही सावकाश या. तर आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण सुरू करूया. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आनंदी आणि सार्थकच्या लग्नाचे रिसेप्शन पार्टी ठेवलेली असते आणि सगळेजण हे खूप आनंदात असतात. खूप आनंदाने सर्व सेलिब्रेशन चालू असतं आणि सार्थक हा वाट बघत असतो, ती म्हणजे आनंदीला सार्थकने ड्रेस गिफ्ट केलेला असतो आणि आनंदी यायची वाट सार्थक पाहत असतो. आनंदी त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत असते, पण आनंदीला माहिती नसतं की त्या ड्रेसची शिलाई ही उसवून ठेवलेली आहे. तर सुधाही तिथं आल्या लगेचच आनंदीला एक काळी टीक लावते. रेश्मा तिथं उभी असते आणि रेश्मा मात्र हे सर्व पाहत असते. रेश्माला खूप राग येत असतो. रेश्मा म्हणत असते की हा आनंद फक्त आजच्या दिवस असणार आहे तुमच्यासाठी, कारण तुमच्या आयुष्यातला आनंद मी हिरावून घेणार आहे. या भाषेमध्ये रेश्मा बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सानू खूपच दंगा करत असते. ती लीनाला म्हणत असते की आपल्या घरी 4 व्हीलर येणार आहे. तेव्हा लीना म्हणत असते, काय बोलतेस तू, हे तुला कसं कळलं. तेव्हा सानू म्हणत असते की मी तुझं आणि बाबांचं बोलणं ऐकलेलं आहे, मला माहिती आहे आपल्याकडे 4 व्हीलर येणार आहे. तेव्हा मात्र इथे लीनाला धक्का बसतो आणि मग तिथे मालती येते आणि मालती म्हणते, काय चाललं आहे तुमच्या दोघींचं, काय लपवालपवी चाललं आहे. तर लीना सानूला बाहेर पाठवते आणि म्हणते, कोणाला काहीही सांगायचं नाही, असं म्हणून तिने बाहेर पाठवलेलं असतं. मालती म्हणते, काय झालं आहे लीना. तेव्हा लीना सांगू लागते की आई यांनी 4 व्हीलर बुक केली आणि ते आणायला जाणार आहेत. त्यावेळेस मालती पण खुश होते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेच जण खुश झालेले असतात आणि आता इकडे सार्थक आनंदीला डान्स करा म्हणून मागं लागलेले असतात. सार्थक आनंदी दोघंही डान्स करण्यासाठी काही तयार नसतात. ते म्हणत असतात की नाही, कुठे तयारी नाही आहे, काही नाही आहे. आदर्श म्हणतो की अरे सार्थक, तयारीची काय गरज आहे, असंही तू खूप छान डान्स करतो, असं सार्थक सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मग आनंदी आणि सार्थक या दोघांचा आबास या गाण्यावरती डान्स सुरू होतो. दोघंही खूप सुंदर डान्स करत असतात. सगळेजण खूप खुश असतात, पण तोंडावर 12 वाजलेले असतात. त्या म्हणजे केदार, त्याचबरोबर रेश्मा आणि इकडे वृंदा आणि शलाका त्यांना मात्र ही गोष्ट अजिबातच पटत नसते. तेच सगळेजण खूप चिडलेले असतात. वृंदा म्हणत असते, बघितलंस का, तुझा प्लॅन पण फुसकाच आहे, काहीच होऊ शकत नाही तुझ्या प्लॅनचं. त्यावेळेस इकडे शलाका म्हणते, अगं थांब जरा. त्याचबरोबर इकडे सार्थकचे बाबा बसलेले असतात आणि केदारचं लक्ष मात्र त्यांच्यावरती असतं आणि त्याला काही करून भीती वाटत असते की या म्हाताऱ्याने जर काही सांगितलं तर मी पूर्णपणे अडकला जाईल, याची भीती इकडे केदारला वाटत असते. आणि आनंदी सार्थक यांचा डान्स सुरू असतो. याच गोष्टीचा फायदा घ्यायचं आता
तो ठरवतो, कारण सगळेजण यामध्ये बिझी असतात. आणि त्याचवेळी इकडे सर्वजण खूप आनंदात आहेत, सगळेजण एन्जॉय करत आहेत. पण त्या गोष्टी मात्र इकडे या केदारला पटत नसतात. त्याला काही करून हा जो आनंदाचा प्रसंग आहे तो त्यांना स्पॉईल करायचा असतो. आणि तेवढ्यात आनंदीच्या लक्षात येतं तिचा ड्रेस उसवलेला आहे, त्या ड्रेसची शिलाई निघलेली आहे. आणि मग तिने सार्थकला ते सांगते. सार्थक मग डान्स करतानाच आनंदीला तिथे मदत करतो. आनंदीला तो तिथे सांभाळून घेतो. तेव्हा सगळ्यांच्याच लक्षात येतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर मी आलेच. आणि मग डान्स संपतो आणि सार्थक म्हणतो मी तुम्हाला सोडायला येतो. मग सार्थक पण आनंदीसोबत तिला सोडायला रूमकडे जातो. सगळेजण पाहत असतात, पण सार्थक आनंदीने एकमेकांना खूप छान असं सांभाळून घेतलेलं असतं. त्यामुळं सगळेजण तिथे सगळ्यांच्या लक्षात येतं की काहीतरी गोंधळ झालेला आहे. पण इकडे वृंदाला मात्र राग आलेला असतो. ती म्हणत असते तुझ्यासारखा तुझा प्लॅन पण फुसका आहे. आता याच गोष्टीचा फायदा घ्यायचं काम हा जो केदार असतो तो करत असतो. आणि तो त्या गोष्टीचा फायदा कसा घेतो हे आपल्याला पाहायला मिळतं. केदार तिथे ज्यूस बनवलेला असतो भिंगरीने, आणि तो भिंगरीला तिथून बाजूला पाठवतो आणि त्या ज्यूसच्या ग्लासमध्ये पावडर मिक्स करतो आणि म्हणतो की म्हाताऱ्या तू कुठेही तोंड उघडायच्या आधी मला तुला संपवावंच लागणार आहे, त्यासाठी मला हे करावं लागणार आहे. असं म्हणत तो ज्यूसचा ग्लास घेऊन तो इकडे सार्थकच्या बाबांच्या जवळ येतो. त्यांच्याकडे ऑलरेडी एक ज्यूसचा ग्लास असतो. त्यांनी ते ज्यूस घेत असतात, कारण भिंगरीने त्यांना तो ग्लास दिलेला असतो. तो येतो आणि तो ग्लास तिथे कोणी लक्ष देत नाही हे पाहून तो ग्लास जो आहे तो चेंज करतो. हे सगळं तो करत असतो, तो मुद्दाम करत असतो, कारण त्याला काही करून सार्थकच्या बाबांनी जर तोंड उघडलं, कारण त्या दिवशी आनंदीच्या पोटात सुरा खुपसलेला जो गुंड आहे तो केदारच्या ओळखीचा आहे हे त्यांनी पाहिलेलं असतं. आणि आता तिथे ज्यूसचा ग्लास ठेवल्यानंतर सार्थकचे बाबा तो ग्लास घेत असतात. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं आनंदी तिथे येते आणि बाबा तुम्हाला डान्स करावाच लागणार आहे, बाबा तुम्हाला डान्स करावाच लागणार आहे असं म्हणत बाबांना आणि आईंना ती खेचत घेऊन जात असते. त्यावेळेस त्यांच्या हातातला तो ज्यूसचा ग्लास खाली सांडतो. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण पाहत असतात. तेव्हा आनंदी म्हणते सॉरी बाबा, तुम्हाला लागलं नाही आहे ना, माझ्यामुळे तो ग्लास सांडला. आता आनंदीने तो ग्लास सांडून इथे खरं तर सार्थकच्या बाबांचा जीव वाचवलेला असतो. म्हणजेच सार्थकच्या बाबांना तिने वाचवलेलं असतं आणि केदारचा डाव उधळलेला असतो. मग खूप सुंदर अशा जुन्या गाण्यावरती इकडे सुधा आणि सार्थकचे बाबा दोघंही डान्स करू लागतात. आनंदी आणि सार्थक त्यांना प्रोत्साहन देत असतात. इकडे सुधा पण खूप खुश असते, कारण त्यावेळेस सार्थक सगळ्यांना सांगतो की मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की आमच्या लग्नाचं सेलिब्रेशन आहे म्हणजे रिसेप्शन आहे, पण खरं तर ही जी पार्टी आम्ही अरेंज केलेली आहे ही पार्टी ही माझ्या आईबाबांच्या 35व्या ॲनिव्हर्सरीसाठी मी ठेवलेली आहे असं तो सर्वांना सांगतो. आणि तिथे मग आनंदी म्हणते की चला आता केक कटिंग करूया, कारण 12 ऑलमोस्ट वाजलेले आहेत. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. इकडे सुधा पण खुश झालेली असते, कारण फायनली तिच्या मुलाच्या त्याचबरोबर घरात खूप आनंदाचा प्रसंग असतो. आणि हॅपी ॲनिव्हर्सरी लिहिलेले तिथं सर्वांच्या समोर तो त्याचं ओपन करतो. आणि मग केक आणला जातो, कारण आनंदीने खूप सुंदर असा केक बनवलेला असतो. आणि सगळ्यांच्या समोर आता केक कटिंग केलं जातं. सगळेजण आलेले असतात, सगळेजण खूप खुश असतात. आणि फायनली ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन हे सुरू होतं. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णा विचारत असतात की मनोज कुठे, सकाळ सकाळ दिसत नाही आहे मला. तेव्हा मालती म्हणते अहो त्याचं काम होतं, तो बाहेर गेला आहे. लीना पण तेच सांगते, पण सानू मात्र तिथं असते. सानू म्हणत असते की नाही बाबा मला माहिती आहे कुठं गेलेत ते. आणि मग लीना तिला ग्लासभर दूध देते आणि ग्लासभर दूध पिऊन तिला सांगते की जा बाहेर तू. तेव्हा मालती पण म्हणते की अहो लाईट बिल राहिलं आहे ना, तुम्ही लाईट बिल भरून या बरं, आज शेवटची तारीख आहे. आणि मग इकडे मालती आणि लीना म्हणतात की आपण आनंदीला पण सांगूया, आनंदी पण येईल. इकडे सार्थक आणि आनंदी पूजेची तयारी करत असतात. तेव्हा तिथे सुधा आणि अरविंद येतात. तेव्हा ते म्हणतात काय चाललं आहे हे. तेव्हा सार्थक म्हणतो की आज पूजा करायची आहे म्हणून तयारी, कारण कोणत्याही नवीन जोडप्याला किंवा जुन्या जोडप्याला सुदे सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर देवाचा जो आशीर्वाद भेटतो, त्यामुळं ते जोडपं एकमेकांबरोबर 7 जन्मासाठी बांधलं जातं. त्यांची गाठ ही 7 जन्मासाठी बांधली जाते.
तेव्हा अरविंद म्हणतो की म्हणजे 7 जन्म मला आता हिला सांभाळावं लागणार आहे. तेव्हा सुधा म्हणते मी काय सोडणार नाही तुम्हाला. आणि सार्थक म्हणतो की ही पूजा आणखी एका गोष्टीसाठी करायची आहे, ती म्हणजे 7 जन्म मला तुम्ही साईबाबा हवे आहात. तेव्हा अरविंद म्हणतो मग ही पूजा आणखी एका गोष्टीसाठी केली पाहिजे, ती म्हणजे 7 जन्म आम्हाला आनंदी ही सून म्हणून हवी आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आर्यन तिथे असतो. आर्यन मोबाईल घेऊन आनंदीचा जातो आणि इकडे केदार ओरडत असतो, तू कशाला मोबाईल घेऊन आलायस, तो फुटला तर मला भरून द्यावं लागेल, तुझ्या लक्षात येते का. तेव्हा तो म्हणतो की हो देतो मी परत, आणि तोही चिडतो. तेवढ्यात फोन वाजतो. आनंदीच्या आईचा फोन आलेला असतो. केदार तो फोन उचलतो आणि ऐकायला सुरुवात करतो. तिकडून मालती सांगत असते की आनंदी, गाडी घेतलेली आहे मनोजने, संध्याकाळी तू ये, मी तुला सांगितले असं सांगू नकोस हां. आणि ती खुश असते. तर इकडे आता इकडे अरविंद म्हणत असतो की मी सुधासाठी गजरा आणायला चाललो आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते अरे वा बाबा, आणि मग तीही बाहेर वाट बघत असते. आणि आता अरविंद गजरा आणण्यासाठी घराच्या बाहेर पडत असतो. आनंदी खूपच खुश असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं एका बाजूला आनंदी उभी असते, एका बाजूला अरविंद असतो. आणि आनंदी त्यांना सांगत असते की तुम्ही या सावकाश, समोरून एक गाडी येत आहे. आणि इकडे सार्थकच्या बाबांचं लक्ष नाही आणि गाडीचा हॉर्न वाजत असतो आणि समोर खूप मोठा दगड ठेवलेला असतो. आणि तिथे त्या गाडीची इकडे सार्थकच्या बाबांना धडक लागते आणि त्या क्षणी ते त्या दगडावरती पडतात. रक्तबंबाळ झालेले असतात. आनंदी इकडून जोरात किंचाळते बाबा म्हणून, पण सार्थकच्या बाबांची अवस्था खूपच बिकट असते. आनंदी धावत त्यांच्याकडे येत असते, परंतु आनंदी जोरात तिथे रडायला सुरुवात करते, कारण ती एक खूपच मोठी घटना घडलेली असते. आता आनंदी त्यांचा जीव कसा वाचवू शकेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.